मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही मस्त वेगळे ना गणपती बघितला, लय भारी वाटतंय आणि आपण पण पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुणे या ठिकाणी आणि ह्या पुण्यामध्ये आज अशा मूर्ती पाहायला भेटणार आहे, असे डेकोरेशन पाहायला भेटणार आहे की मन तृप्त होणार आहे। चला तर मग पाहूयात गणेश मंडळ। वाड्याच्या शेजारी असलेले शनिवार वीर मारुती मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी खूप आकर्षक असे डेकोरेशन केलेले आहे, सजावट केलेली आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर आपण पाहणार आहोत हसबनीस बखळ सार्वजनिक गणेश मंडळ। या ठिकाणी खूप छान अशी सजावट केलेली आहे। सर्व भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। हे ठिकाण सुद्धा आपल्या शनिवारवाड्याच्या शेजारीच आहे। मित्रांनो, यानंतर आपण जाणार आहोत सकाळ पेपर ह्या गल्लीमधून। तर आपण पाहू शकता समोर असलेली श्रीमंत भाऊसाहेब रंगाजी गणपती ट्रस्ट या ठिकाणी हा मोठा कमान लावलेली आहे। आपण तोही गणपती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहू शकता एवढी मोठी गर्दी आणि या ठिकाणी असलेले सर्व भाविक आज गणपती पाहावयासाठी आलेले आहेत। आपण समोर पाहतच आहोत की हे खूप छान असे मोठे मोठे हत्ती आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हा गणपती श्री गणेश आझाद हिंद मित्र मंडळ या ठिकाणी आहे। हे सकाळ पेपरच्या समोर असलेलं हे खूप छान असं मंडळ, खूप छान अशी सजावट, खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे आणि पाहायला गेलो तर हा एक पहिला मानाचा गणपती आहे। आता आपण गजाननाचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगाजी गणपती ट्रस्ट या ठिकाणी।
दर्शन घेतल्यानंतर पुढे जात असताना अभिनेत्री दिसल्या. मी त्यांना हाका मारला, आवाज दिला, अहो इकडे पहा, मी तुम्हाला बाय बाय करतोय. त्यांनीही मला बाय बाय केला आणि तिथून मी पुढे निघालो. नंतर मित्रांनो, आपण जाणार आहोत साईनाथ मित्रमंडळ या ठिकाणी. त्या मित्रमंडळाने खूप छान असे किल्ले वाचवा अशा प्रकारचे देखील सादर केले. चला तर आपणही पाहू. प्रेम करायचं, स्वीटहार्ट, लव्ह यू. काही दुर्ग आज आपल्या अखेरच्या घटका मोजत आहे. दुसरा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ नये म्हणून इंग्रजांनी गडकोट जाळले, घरांच्या पायऱ्या तोडल्या. तेवढेच नुकसान काही खंडे नालायक करीत आहेत. आपले पवित्र गड मद्यपान करून अपवित्र करत आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी शौर्याने शेकडो किल्ले बांधले, एकालाही आपल्या पूर्वजांचं नाव दिलं नाही, त्याच गडांच्या भिंतीवरती आपलं नाव लिहून हिंदी विद्रूप करणारी पिढी. सिंहगडाची आजची ओळख फक्त पिठलं भाकरी, कांदा भजी एवढीच आहे का? जे पर्यटक येतात त्यातील किती जण तानाजी मालुसरे यांच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीपाशी जातात? ऐतिहासिक वारसा असलेले हे गडकिल्ले स्फूर्ती घेण्यासाठी आहेत का कचरा करण्यासाठी? काही निर्बुद्ध दुर्गांची चहू बाजूनी दुर्दशा करत आहे. वर्धन आणि बाजींच्या पन्हाळ्याच्या बाजूला हिल स्टेशन सुरू झाले, इतके की तेथे आता हॉलिमून पॅकेज चालू झाले आहे आणि अतिक्रमणाच्या जगात हरवलेला दिसतो. आमचा गौरवशाली इतिहास आणि वारसा शोधणाऱ्या पावलांना, शिवभक्तांना जागोजागी अतिक्रमण, कचरा, टपऱ्या, बजबटपुरीचा सामना करावा लागतोय. या साऱ्या दुर्दशेला जबाबदार आपलेच आजचे सो-कॉल्ड कृतज्ञ नालायक आहे. स्वातंत्र्यापूर्वी 300 वर्ष उभ्या असलेल्या वास्तू एकाकी नाहीशा झाल्या. पुरातत्व खात्याच्या हवाल्यानुसार बहुधा वादळ, पाऊस किंवा पुराने खाऊन टाकल्या. विजयदुर्गाचा तट असाच कोसळला, विशाळगडाचा दरवाजा ठासळला, लोहगडाच्या दरवाजाला तडे गेले, परांडा किल्ल्यातील तोफ कापून पळवली, कुठे इमारती कोसळल्या, कुठे तलाव बुजले, कुठे शिल्प भंगली, अनमोल शिलालेख गायब झाले. बहुधा हे सारे निसर्गानेच घडवले. गडकिल्ल्यांच्या बुरुजांमधून जंगली वृक्ष, झाडे झुडपे इतकी वाढलेली आहेत की ते दुरुस्त होणे अवघड आहे. याला जबाबदार कोण? प्रत्येक शिवभक्ताकरता हे गडकिल्ले तीर्थक्षेत्र व धारातीर्थ आहे. गडकिल्ल्यांच्या मातीची पूजा करणारी आणि संवर्धन करणारी तरुण पिढी हे खरे महाराजांच्या विचारांचे मावळे. अशा सर्व संवर्धन करणाऱ्या शिवभक्तांना मानाचा मुजरा. ज्या काळी स्वराज्यावर अफजल नावाचं संकट चालून आलं होतं, त्यावेळेस आई भवानी प्रकट होऊन महाराजांना तलवार प्रदान केली होती. आता पुन्हा एकदा त्या गडकिल्ल्यांवरती अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय. हे जगदंबे, आता मेलेल्या मनांना आणि झोपलेल्या संवेदनांना, हा समृद्ध वारसा नष्ट करणाऱ्यांना, सुप्त ज्वालामुखींना धगधगत्या अग्नीतून जागा करण्याची वेळ आली आहे. आई, प्रत्येक शिवभक्त साथ घालतोय. आई, दार उघड, बये दार उघड. आई, गोंधळाला ये. आई, गोंधळाला ये.
त्यानंतर आपण पाहूयात साईनाथ मित्रमंडळ ट्रस्ट या ठिकाणी असलेली साईबाबांची मूर्ती आणि त्याच ठिकाणी असलेली गणरायांची मूर्ती. जर तुम्हाला असं कधी वाटलं की आपण गणरायांचं दर्शन करावं तर ह्या ठिकाणी आपले गणराय असतात. साईबाबांची सुंदर अशी मूर्ती त्यांचंही दर्शन घेतलं. आता आपण जाणार आहोत पुण्यामधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे मानाचा गणपती म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. सर्वांचं मन आतुरलं असतं ह्याच गणरायाला पाहण्यासाठी. चला तर बघ, एवढा मोठा जनसमुदाय, एवढे सारे भक्त आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भेटण्यासाठी आलेले आहेत, तर दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आप्पाबळवंत चौकातून समोर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांची असलेली सर्वात मोठी अशी कमान, आणि त्यामध्ये आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण माहिती घेऊयात या गणपतीचं डेकोरेशन कसं केलेलं आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचं सुवर्ण मंदिर या ठिकाणी साकारलं होतं, आणि ह्या वर्षी हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले जटोली शिवमंदिर ह्या मंदिराची ही प्रतिकृती आपणास पाहावयास मिळणार आहे. कृपया पोलीस पदाधिकारी कार्यकर्ते दर्शनाची लाईन आहे, पटपट पुढे घ्या. बेलबाग चौकामध्ये विनाकारण चौकी थांबून राहत आहे, त्यामुळे गर्दी होत आहे. कृपया सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा ही नम्र विनंती. दर्शनवारी थांबलेले लोक हळूहळू पुढे चला. एकमेकांच्या खाली हात ठेवून ढकलाढकली करू नका, विशेषतः तरुण वर्ग. आपल्यावरती सीसीटीव्हीची नजर आहे याची भान ठेवा. संपूर्ण परिसर नागरिकांनी गर्दीमध्ये आपल्या मौल्यवान चीज वस्तू, मोबाईल फोन, दागदागिने, पाकिट, पर्स सांभाळा. महिलांनी विशेषतः सतर्क राहा, आपले दागिने सांभाळा. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. हळूहळू पुढे चला. विनाकारण रस्त्यामध्ये फोटो, सेल्फी, रील्स, स्नॅप काढत बसू नका. आपल्या मौल्यवान चीज वस्तू, मोबाईल फोन सांभाळा. हळूहळू पुढे चला. गर्दीमध्ये विनाकारण हुल्लडबाजी, पिपाणी वाजवणे असले प्रकार करू नका. आपल्यावर सीसीटीव्हीची नजर आहे याचे भान ठेवा. विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची याची नोंद घ्या. कृपया नागरिकांनी थांबावे. रस्ते खाली घेण्यात येत आहे. ढकलाढकली करू नका. कृपया ढकलाढकली करू नका. बाबा वाचलं बा. दर्शन बारीक घुसायचं नाहीये, मध्ये पुढे चालायचंय. दर्शन बारीक थांबायचं नाही, पुढे चालायचंय. मध्ये घुसू नका. दर्शनाच्या रांगेमध्ये घुसू नका. कुणी वादावादी करू नका. वादावादीचे प्रसंग करू नका. रस्ता क्रॉस करणाऱ्यांनी तात्काळ रस्ता क्रॉस करून घ्यायचा आहे. हळूहळू करायचं पुढे. रस्ता क्रॉस करणारे ताबडतोब रस्ता क्रॉस करा.
समोर जे मंदिर आहे ते हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले जटोली शिव मंदिराचा प्रतिकृती आहे। तर आपण सर्व आता दर्शन घेणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहू शकता सर्व भक्त मंडळी फोटोशूट करत आहेत। दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण घेणार आहोत दत्त गुरुदेवांचं दर्शन। त्याच मागे असलेले हे सुंदर असं मंदिर। मध्यभागी व मंडपाच्या बाहेरील बाजूस केलेले आहे, तरी भाविकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे आपण जे समोर खूप छान असं उंच असं मंदिर पाहत आहात ते आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळ सार्वजनिक गणेश। या ठिकाणी सुंदर असे डेकोरेशनचं काम केलेलं आहे। हे ठिकाण आहे तुळशी बाग या ठिकाणी। आता आपण आलेलो आहोत तुळशी बागेच्या आतमध्ये। खूप छान अशी सुंदर अशी गजाननाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळणार आहे। चला तर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्या व हळूहळू पुढे सरकत राहा। आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा व हळूहळू पुढे सरकत राहा। बाप्पा मोरया पावरे बाबा यावर रस्ता काढला तिकडे जाऊ आता फिरा रस्ता नाही येऊ नका उगाच आपल्याला डोकं वापरा त्यानंतर आपण गुरुजी तालीम मित्र मंडळ या ठिकाणी आलो आहोत। आपण पाहू शकता खूप गर्दी आहे, जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे आम्ही हा गणपतीपासून साईडला आलो आणि दुसऱ्या गणपतीला जाऊया असं विचार।
आता आम्ही आलो आहोत लक्ष्मी रोडचा राजा या गणपतीकडे. या गणपतीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा लालबागचा राजाची प्रतिकृती आहे. मोकळे जरा खूप छान अशी मूर्ती पाहावयास खूप छान आहे. नारायण नारायण हरी हरी. लालबाग राजाचं दर्शन घेतलं आणि आम्ही चालत असताना आम्हाला दिसले डोंबारीवाले. मी विचार केला की ही मूर्ती खरंच ह्या दोरीवरती कशी काय चालत असेल. पण कधी कधी असाही विचार येतो तिलाही खूप कष्ट करावे लागतं, कारण की भगवंताने प्रत्येकाला सर्व काही दिलेलं नाही. मी विचार केला आणि भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. या मुलीप्रमाणे आपण एवढेचही गरज नाही, तसं प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे की भगवंताने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याचे आभार मानले पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही समोर चौकापासून पुढे गेलो आणि पाहिलं नगरकर मित्रमंडळ. ह्या ठिकाणी नुकताच देखावा पार पडला होता, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबता आले नाही. अखिल जगताला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या तळपत्या समशेरीने स्त्रीची बेअब्रू करणाऱ्यांना कडक शासन करणारे छत्रपती. त्यानंतर आम्ही आलो आहोत नारायणपेठच्या राजा या गणपतीपाशी. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत कुंचीर तालीम उंबऱ्या गणपती मित्रमंडळ या ठिकाणी. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट असा देखावा चालू होता. आम्ही जेव्हा तो देखावा पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये जो माझा मित्र समीर घोरी आला होता त्याला मी पाहिलं. त्याने एवढी छान भूमिका पार पाडली. चला तर आपण पाहूया. शेजारच्या घरात अशीच धारणा असते आपली, होय ना? मग एका स्त्रीचं रक्षण करताना कुठे जाती तुमची मर्दानगी? तिची अब्रू वाचवताना प्रत्येक वेळी कृष्णच धावेल अशी अपेक्षा का करता? तुमचं संरक्षण तुम्ही स्वतः करायला शिका. उठा, हाती शस्त्र घ्या. अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. हो तूच काली, हो तूच दुर्गा, हो तूच रणचंडी आणि हो तूच महिषासुरमर्दिनी. स्वीटी, अगं जरा थांब. मला ना तू लय म्हणजे लय आवडती बघ. मग मी काय करू? मला जाऊ दे इथून बस. एका पण मेसेजचा तो रिप्लाय आहे ना माझ्या. मला जाऊ दे, तुला शेवटचं सांग. अरे दुनिया हिंडली ग, पण तुझ्यासारखं पाखरू काय गावलं नाही बघ मला. तुला लाज नाही वाटत का रे असं बोलताना? आया बहिणी नाही आहेत का तुझ्या घरात? आहेत, आया बहिणी आहेत, पण तूच नाही ग. मला ना तुझ्यासोबत ते डम डिंग करायचे. मला इथून जाऊ दे प्लीज. अगं थांब ग. हात सोड माझा. हे बघ, मला हात लावू नको. मी शेवटचं सांगते तुला. जाशील तर हात सोड, सांगितलंय मी तुला. अगं माझं काळी, हात सोड.
प्रयत्नशील आणि धडाडीचे कार्यकर्ते. देखाव्याचे सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा पाहिल्यानंतर त्याच्याच बॅक साईडला आम्ही पाहिलं की खूप मोठे साऊंड लावले होते आणि त्या आपल्याच आया बहिणी तिथे नाचत होत्या. खरं पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल की ही गाणी गणपती बाप्पाची असेल, पण नाही. तर याच्यावरती अशी गाणी लावली होती. गाणी लावल्यानंतर त्याच्यात पुढे आपल्या आया बहिणी नाचत होत्या. तर मला एक सांगणं आहे की गणेश मंडळाने अशी गाणी न लावता बाप्पाची खूप सारी गाणी आहेत ती लावली पाहिजे. त्यानंतर आपण येणार आहोत आनंद मित्र मंडळ या ठिकाणी. या ठिकाणी गेल्यानंतर खूप आनंद झाला, कारण तिथे पाहावयास मिळाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती असलेला देखावा खूप छान पाहून वाटलं. अंगावरती शहारे पण आले. तुम्ही पण एकदा जाऊन या. हुजूर चिल्लाओ मत. हुजूर दिंड, हुजूर दिंड.
अच्छा, तो धिंड येता है उस जहन्नमी मरगट्ठों के राजा की। बहुत अच्छा। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। जाओ उस जहन्नमी संभाजी को मेरे सामने पेश करो। जी हुजूर। ए सुनो। जी हुजूर। त्याची झडती घ्या। हुजूर, त्याची झडती घेतली आहे, कैद्याजवळ एकही शस्त्र नाही। सुनो। जी हुजूर। हात पाहिलेत ना त्याचे, काही वाघ नख वगैरे? हुजूर, कैदीचे हात पाय साखळ दंड्यांनी जकडलेत। ठीक है। ए सुनो। जी हुजूर। आमच्यापासून हात दूर ठेवा त्याला। आखिर वो जहन्नमी सीवा का बेटा है संभा। जेल बंद तोडून आमच्यावर 8 हात उडी घ्यायचा तो। जी हुजूर। ए सुनो। जी हुजूर। कुछ नहीं, जाओ। हुजूर, छत्रपति संभाजी महाराज। तू तप तेज निहार के तक्त तेजो औरंग, तेज तुझे झळाळते भान विसरतो बादशहा। त्या तेजाला सलाम करण्यासाठी बादशहा तख्त उतरला पहा। खामोश! बकवास बंद करो अपनी। तुम हमारी गिरफ्त में हो ये मत बोलो। वाह कवीजी वाह। रायगडावर असतो तर या ओळींसाठी तुम्हाला कंठा दिला असता, पण या घडीला काय देऊ तुम्हाला? ते तेज द्या, ते शौर्य द्या, मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या महाराज, धैर्य द्या। कवीजी, त्या धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशासाठी पसरतात? परमपूज्य आबासाहेबांचं स्मरण करा। आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळलाय, आल्या पावली माग फिरलाय। आज आम्ही ताठ मानेने उभे आहोत, ते त्यांच्याच पुण्याईवर। असद, शायर और शायरी की हमारा सख्त नफरत है। न देखा न इश्क, न सुनी गजल कभी, परवरदिगार की खुशी यही हमारी तमन्ना रहे। वाह हुजूर वाह। एक कमबख्त, शायरीची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गझल। आखिर हीच तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल। वाह कवीजी वाह, मान लिया कवीजी, मान लिया। अपनी जुबान को लगाम लगाओ। असद, कल सूरज उगने से पहले उस काफिर की जबान काट डालो। जी हाँ जहापना। झाकशील हे आभाळ तरी, सूर्य तेज ते लपेल कैसे, छाटशील ही जुबान जरी, काव्य ते मरेल कैसे, जिवंत राहील गझल तराणा, सरस्वतीचा हा नजराणा, अभंग अतूट आहे जैसा, ताठ कणा आणि मराठी बाणा। वाह राजे वाह। तो ये है छत्रपती संभाजी महाराज। कवीजी, शहनशाह आलमगीर म्हणतात ते हेच काय? राजे, एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं। आपली शानदार धिंड बघायला आपले मरहूम पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर। चुकतात आलमगीर। या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फरफटत नेलं असतं। संभाजी। औरंगजेब, जबान सांभाळून बोला। संभाजी, कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही। असद, ये इंसान नहीं शैतान है, शैतान। लाहौल मिला कुवत, आता तुझी मौत आली। औरंगजेब, तू बेवकूफ आहेस। अरे मौत येणार येणार ती येईल कुठून? पागल, मृत्यूच्या हातात हात घालून गेली 8 वर्ष तुझ्याशी रोज झुंज देतोय, ती तर सतत माझ्या शेजारी उभी आहे।
या बाता बोलायला खूप सोप्या आहेत राजे, पण पेटे पलिते लावून अंगाची चामडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील, वेदना. लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू येतील. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. मतलब समजला नसेल तर समजून घे. छाटशील तू हे हातपाय, भाजशील तू हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, की हा देह म्हणजे मी नव्हे. औरंगजेब, वाऱ्यावर शमशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही, की पाण्याला पेटलेले पलिते लावून समुद्र कधी संपत नाही. असत ये कौन सी भाषा बोल रहा है? तशी अपेक्षाही नाही शहनशाह. हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. संभाजी राजे, तू माझ्या ताब्यात आहेस हे विसरू नकोस. बोला, और कोई सवाल? संभाजी राजे, तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजेत. तेवढ्यानं भागणार नाही राजे. तुमचा खजाना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल. असो मत राजे, तुमची जान आमच्या हातात आहे. आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ. आलमगीर, छत्रपती दान देतात, दान घेत नाहीत. अच्छा, तो असत उद्या पहाटे या जहन्नमीच्या डोळ्यात तापलेली सळई फिरवा, त्याची मगरूर जबान काटा, त्याचे हातपाय तोडा, चामडी सोला. लेकिन याद रखना, हा मगरूर जहन्नमी सीधेपणाने मरता कामा नये. तो ओरडला पाहिजे, किंचाळला पाहिजे, सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे. इस औरंगजेब से गुस्ताखी करने का क्या नतीजा होता है, ये उस काफर संबा को और उसके दोस्त को समझा दो. जाओ. ए औरंग्या, गेली 8 वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लढतो ते पाहिलंस, आता तो कसा मरतो ते बघ. लेकिन याद रखना पागल, मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची रयत अजून जिंदा आहे. औरंग्या, बघ डोळे फाडून एकदा. आम्ही झालोत आमच्या रक्तानं भगवे, आणि हाच भगवा टिळा लावून पेटून उठेल हरेक मराठा. वारकरी सुद्धा धारकरी होतील तुझं नामोनिशाण मिटवण्यासाठी. तुझं मस्तक रायगडाच्या पायथ्याशी काढण्यासाठी. छान असा देखावा पाहिल्यानंतर आम्ही आलो आहोत शिवाजीनगर सार्वजनिक मित्रमंडळ या ठिकाणी. ह्या ठिकाणी सुवर्ण असं गणेश मंदिर साकारलेलं आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला तर नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.